आखातातील तणावपूर्ण परिस्थितीचा फटका मच्छीमारांना सुद्धा बसू लागलाय. चीनसह आखाती देशातून आयात होणाऱ्या मासेमारीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यानं जाळी, शिसं आणि इतर साहित्याच्या किमतीचा पाठण वाढला. मुंबईच्या धोबी घाटातील व्यावसायिकांचा गॅस सिलेंडर पुरवठा बाधित झाल्यानं कपडे सुकवण्यात अडचण निर्माण झाली. जवळपास 3,500हून अधिक व्यावसायिकांना फटका बसला. त्यामुळे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनला. गॅस बोट बंद पडल्यानं तेथील धुलाई ठप्प झाली. तर एकेकाळी उन्हात कपडे वाळवणारे धोबी बांधव आता वाढत्या प्रदूषणामुळे हतबल झाले. मुंबईच्या दहिसरपूर्व येथील कॅप्टन वीरेंद्र विश्वकर्मा सध्या होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अडकलेले असून त्यांच्या टँकरसह 200पेक्षा अधिक जहाजं या भागात थांबलेली आहेत. ते चालवत असलेल्या टँकरमधून 36 लाख घरगुती गॅस सिलेंडर भरण्यास पुरेल इतका एलपीजी. हे जहाज कुवैतमधील मीना अल अहमदी बंदरातून निघून गुजरातमधील दीनदयाल बंदराकडे जात होते. मात्र इराण, इस्रायल आणि अमेरिकेमधील वाढलेल्या तणावामुळे 28 फेब्रुवारीपासून निर्बंध लावले. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये गॅस टंचाईचा परिणाम भोजनावर झाला आहे. अंधेरी परिसरातील अनेक शाळांमध्ये नियोजित वरण भाताऐवजी विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात आली आहे. स्वयंपाकासाठी आवश्यक इंधन उपलब्ध नसल्यामुळे एकाच भांड्यात तयार होणारी खिचडी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर कमतरतेमुळे ठाण्यात अनेकांनी इलेक्ट्रिक इंडक्शन खरेदी करायला सुरुवात केली. मात्र बाजारात इलेक्ट्रिक इंडक्शन कमी प्रमाणात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कमतरता भासते. तर काही ठिकाणी इंडक्शनच्या दरामध्ये कमी जास्त प्रमाणात दर आढळून येत आहे. युद्धाचा परिणाम आता मनोरंजन क्षेत्राला सुद्धा बसला आहे. मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये शूटिंग दरम्यान चपातीऐवजी पाव देणे सुरू करण्यात आले. इंधन तुटवडा असाच राहिला तर जेवणाचे पदार्थ कमी झाले जाणार असल्याचं बोललं जात आहे. आखातातील युद्धाचा मुंबईकरांच्या जेवणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण मुंबईतील स्टॉलधारक व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यानं अडचणीत आले. पुढील 2 दिवसात सिलेंडर मिळालं नाही तर स्टॉल बंद ठेवण्याची वेळ या स्टॉल धारकांवर येणार आहे. भारतातील लिंबू, हिरवी मिरची, शेवगा, भेंडी आणि कारली यांसारख्या भाज्यांना आखाती देशात वर्षभर मोठी मागणी असते. मात्र युद्धामुळे या भाज्यांची निर्यात सध्या ठप्प झाली असून त्याचा थेट फटका देशातील शेतकऱ्यांना बसतो. परिणामी निर्यातदारांना पर्यायी बाजारपेठांचा शोध घ्यावा लागतो. मुंबईच्या धोबी घाटातील व्यावसायिकांचा गॅस सिलेंडर पुरवठा बाधित झाल्यानं कपडे सुकवण्यात अडचण निर्माण झाली आहे. जवळपास 3,500हून अधिक व्यावसायिकांना फटका बसला. त्यामुळे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनलाय. गॅस बोट बंद पडल्यानं तेथील धुलाई ठप्प झाली. तर एकेकाळी उन्हात कपडे वाळवणारे धोबी बांधव आता वाढत्या प्रदूषणामुळे हतबल झाले. येणाऱ्या काळात प्रश्न मार्गी न लागल्यास इलेक्ट्रिक शेगड्यांवर वळवण्याचा मार्ग कॅन्टीन मालकांना अवलंबला असून मात्र ते देखील बाजारांमध्ये उपलब्ध न होत असल्यानं येणाऱ्या काळात ठाणे महानगरपालिकेच्या कॅन्टीनचा प्रश्न ऐरणीवर आहे. देशात निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याविरोधात पनवेलमध्ये मनसे आक्रमक झाली. पनवेल मनपा मुख्यालयासमोरील नाल्यातून गॅस काढण्याचा प्रयत्न करत मनसेने निषेध नोंदवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे नाल्यातून गॅस काढण्याचा प्रयत्न मनसे कार्यकर्त्यांनी केला, ज्याला नमो गॅस असं नाव देण्यात आलं आहे. मुंबईतील 7 तलावांमध्ये सध्या त्यांच्या एकूण क्षमतेच्या 47% पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5% जास्त आहे. उपलब्ध पाणी जुलैपर्यंत पुरेल असं महापालिकेकडून सांगण्यात आलं. त्यामुळे सध्या तरी मुंबईकरांना कुठलीही चिंता करण्याची गरज नाही. मात्र सर्वांना पाणी जपून वापरण्याची गरज आहे, कारण पाऊस लांबल्यास पाणी टंचाईची शक्यता नाकारता येत नाही. गोरेगावमध्ये पत्राचाळीचा तिढा सुटणाऱ्या उच्च न्यायालयानं घरांचा ताबा देण्यास नकार देणाऱ्या रहिवाशांना खडेबोल सुनावत घरभाडं थांबवण्याचे आदेश दिले. तसंच घराचा ताबा देण्यासाठी सहकार्य करण्याचे निर्देश रहिवाशांना दिले. त्यामुळे रहिवाशांनी विकास करार करून घरांचा ताबा देण्यात येणार आहे. मुंबईत टाटा ट्रस्ट संचालित प्राण्यांच्या रुग्णालयात लहान प्राणी आणि पक्ष्यांच्या मृतदेहावर अंत्यविधीसाठी इन्सिनरेटरची सुविधा लवकरच कार्यान्वित होणार आहे. या सुविधेमुळे प्राण्यांच्या मृतदेहांची सुरक्षित आणि पर्यावरणपूरक विल्हेवाट लावणं शक्य होईल असं पालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी म्हटलं आहे. मुंबईतील वर्ष शासकीय निवासस्थानी 68व्या महाराष्ट्र केसरी 2025-26च्या कुस्ती स्पर्धेच्या अधिकृत बोधचिन्हाचं अनावरण झालं. तसंच या मानाच्या गदेचं पूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी फडणवीसांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या. मुंबई पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि उद्यान समिती अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाचे हरीश बांदिरगे यांची निवड झाली, तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेना पक्षाचे रितेश राय यांची निवड झाली. वाढत्या उन्हामुळे राज्यात विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. सध्या विजेची मागणी 26,000 मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे. कूलर, पंखे, एसी आणि फ्रीजचा वाढलेला वापर यामागील मुख्य कारण असल्याचं महावितरणानं स्पष्ट केलं.
मुंबईतील डबेवाल्यांसाठी एसी लोकल मेट्रो मोनोमध्ये स्वतंत्र मालवाहतूक डब्याची व्यवस्था करा अशी मागणी शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी केली. एसी लोकलमध्ये मालवाहतुकीसाठी स्वतंत्र सोय नसल्याने डबेवाल्यांची गैरसोय होते, त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांनी ही मागणी केली आहे. मुंबईतील अग्निशमन दलासाठी 104 मीटर उंचीची शिडी घेण्यात येणार आहे. अग्निशमन दलाची क्षमता वाढवण्यासाठी उंच शिडी मुंबई अग्निशमन दलासाठी घेतली जाईल. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अशी माहिती दिली. बदलापुरात महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी दामिनी पथकाची स्थापना केली. शहरातील महिलांना तात्काळ मदत मिळण्याच्या उद्देशानं हे पथक कार्यक्रम करणार आहे. बदलापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष प्रियंका दामलेंनी स्वतःच्या खर्चातून दामिनी पथकासाठी 2 दुचाकी उपलब्ध करून दिल्या. नवी मुंबईतील वाशी ते बेलापूरपर्यंत जाणाऱ्या पाम बीच रोडवर मोठ्या प्रमाणात अपघात होतात. यावर उपाययोजना करण्याऐवजी सर्व ठिकाणी भले मोठे डिजिटल जाहिरातींचे बोर्ड उभारण्यात आले. त्यामुळे त्वरित कारवाई करून डिजिटल जाहिरात बोर्ड तात्काळ करण्याची मागणी भाजप आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केली आहे. कल्याण तालुक्यातील फळेगावमध्ये नाथबाबांचा समाधी सोहळा पार पडला. संध्याकाळी आरती करून बाबांच्या समाधीवर मलिदा नैवेद्य अर्पण करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते. राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला. 13 ते 16 मार्च दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. तर आज आणि उद्या उत्तर कोकणात काही भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. मुंबईसह पालघर, ठाणे आणि रायगड या भागांना पुन्हा 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. हवामान विभागाकडून हा इशारा देण्यात आला. त्यामुळे नागरिकांना पुन्हा उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. कुर्लामध्ये सार्वजनिक प्रदूषित हवा नोंदवली गेली. 284 इतका हवा गुणवत्ता निर्देशांक होता. मागील काही दिवसांपासून मुंबईसह परिसरात हवा प्रदूषण वाढलेलं आहे. पश्चिम रेल्वेनं तिकीट विक्री व्यतिरिक्त मिळालेल्या महसुलामधून 117 कोटी रुपये मिळवले. येत्या आर्थिक वर्षासाठी हे लक्ष्य दुप्पट करत 239 कोटींचं हे लक्ष्य ठेवलंय. प्रवाशांकडून मिळणाऱ्या भाड्याव्यतिरिक्त महसूल वाढवण्यासाठी पश्चिम रेल्वेनं महत्त्वाकांक्षी पावलं उचलली. पुऱ्या बस संख्येमुळे बेस्ट उपक्रमाची बस मार्ग सुरू ठेवण्यात दमछाक होते. गेल्या 5 वर्षात 100पेक्षा जास्त बस मार्ग बंद झाल्यानं मुंबईकरांना प्रवासाकरता 45 मिनिटांपेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागते. सध्या सुमारे 400 बस मार्ग कार्यान्वित आहेत. राज्यात रिक्षा आणि टॅक्सीसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या 2 दिवसांपासून तात्पुरती स्थगित करण्यात आली. प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई रिक्षा आणि ई बाईकना यापुढे मोटार वाहन विभागाकडे रीतसर नोंदणी परवाना घेणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सह्याद्रीच्या खोऱ्यातून शिंगळा म्हणजेच कॅटफिश माशाची नवी प्रजाती आढळून आली. ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनच्या संशोधकांनी या नव्या प्रजातीचा शोध लावला. पश्चिम घाटातील गोवा तसंच महाराष्ट्र राज्यात या नव्या माशाचा अधिवास आहे. शिंगळ्याची ही दुर्मिळ प्रजाती उथळ डोंगरी प्रवाहामध्ये आढळते. वरळीत घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर शिधावाटप विभागानं धडक कारवाई केली. सूरज वल्लभदास चाळक परिसरात गॅस सिलेंडरची अवैध साठेबाजी करून चढ्या दरानं विक्री केली जात असल्याची प्रशासनाला माहिती मिळाली होती. त्यानुसार छापा टाकत 6 भरलेले आणि 58 रिकामे सिलेंडर हस्तगत करण्यात आले. मुंबईत माशाच्या एका तुकड्यावरून सुरू झालेला वाद थेट खुनापर्यंत पोहोचलाय. पोलिसांच्या माहितीनुसार अफसर नावाचा 35 वर्षाचा व्यक्ती आपल्या 2 मित्रांसोबत राहत होता. तो आपल्या मित्रांसोबत मासे घेऊन आला होता. अफसरनं सगळे मासे एकट्यानं खाल्ले असावेत असा त्यांना संशय आला. त्यांनी दगडानं ठेचून त्याची हत्या केली. राज्यभरातील बोगस डॉक्टर शोधून त्यांच्यावर धडक कारवाई करण्यासाठी पुढील महिन्यात राज्यव्यापी शोध मोहीम राबवली जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली. बोगस डॉक्टरांबाबत जिल्हा महानगरपालिका आणि तालुका स्तरावर समित्यांमार्फत आढावा घेतला जातो. नवी मुंबईत रिक्षा आणि दुचाकी सोडणाऱ्या 2 जणांना अटक केली. तर नेरूळ पोलिसांनी सापळा रचून या दोघांना अटक केली. पोलिसांनी प्रकरणी आरोपीकडून 11 दुचाकी आणि 5 रिक्षा जप्त केल्या. राज्यभरातील बोगस डॉक्टर शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी पुढील महिन्यात राज्यव्यापी शोध मोहीम राबवली जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली. म्हाडाच्या गळ्यांचं भाडं थकवून मंडळाची फसवणूक करणाऱ्या 10 विकासकांना अखेर महागात पडले. 1996 ते 2021 दरम्यान तब्बल 121 कोटी रुपयाची रक्कम थकवून मंडळाची फसवणूक करणाऱ्या विकासकांविरोधात मंडळानं कारवाईचा बडगा उगारला. नवी मुंबईत रिक्षा आणि दुचाकी सोडणाऱ्या 2 जणांना अटक केली. नेरूळ पोलिसांनी सापळा रचून या दोघांना अटक केली. पोलिसांनी प्रकरणी आरोपींकडून 11 दुचाकी आणि 5 रिक्षा जप्त केल्या. सिलेंडर तुटवड्यावरून खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. सिलेंडर आणायचा कुठून असा सवाल राऊतांनी विचारला. नोटबंदीनंतर मोदींनी पुन्हा एकदा देशाला रांगेत उभं केलं अशी टीका राऊतांनी केली.
अजित पवार यांच्या विमान अपघातावरून आमदार रोहित पवारांनी नवा बॉम्ब फोडला. विमानातील ब्लॅक बॉक्समधील डेटा एडिट केला जात असल्याचा दावा रोहित पवारांनी केला. VSR कंपनीचा मालक VK सिंग सद्यस्थितीला आपल्या मर्जीतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा डेटा एडिट करत असल्याचं रोहित पवारांनी सांगितलं आहे.